आई वडील, मुलं, सख्खे, चुलत, मामा, मावशी, कधी प्रेम तर कधी अपेक्षा, कधी भांडणं तर कधी आधार. पण एक क्षण येतो जिथं सगळी नाती मागे पडतात आणि उरतो तो एकच, भगवंत आणि मी. संत तुकाराम महाराज आज एका अत्यंत गूढ आत्मसंपूर्ण अवस्थेचा अनुभव आपल्या या अभंगातून व्यक्त करून देणार आहेत. या अभंगात नाही कसलं दुःख आहे, कसलीही मागणी नाही आहे, कोणताही मोक्षाचा आग्रह देखील नाही आहे तो फक्त शुद्ध एकांतातील हरिवास. तर प्रथमतः आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका. कारण या चॅनलवरती आपण संत तुकाराम महाराजाच्या गाथ्याचं पारायण करणार आहोत, ज्यामध्ये 4000हून अधिक अभंग आपण या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. आणि नुसते अभंग अपलोड न करता त्या अभंगाचा सरळ जीवनाशी अर्थ आणि शेकडो वर्षापूर्वी महाराजांनी लिहिलेल्या अभंगाचा आजही तंतोतंत कसा उपयोग आपल्या जीवनामध्ये होतो हे समजावून सांगणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अभंग आम्हा आम्ही आता वडील धाकुटी, नाही पाठी पोटी कोणी तुझे. तर प्रथम आपण या अभंगाचं वाचन करणार आहोत, त्यानंतर प्रत्येक चरणाचा शब्दशः अर्थ आणि त्याचा भावार्थ समजून घेणार आहोत आणि या जीवनाशी नातं समजून घेणार आहोत. तरी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. चला तर आपण अभंगाचं वाचन करूयात. आम्हा आम्ही आता वडील धाकुटी, नाही पाठी पोटी कोणी तुझे. फावला एकांत एकविध भाव, हरी आम्हा सवे सर्वभोगी. तुका म्हणे अंग संगठ एके ठाई, असो जेथे नाही दुजे कोणी. तर आपण या अभंगाचा शब्दशः अर्थ आणि भावार्थ पाहणार आहोत. तर प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात, आम्हा आम्ही आता वडील धाकुटी, नाही पाठी पोटी कोणी तुझे. शब्दार्थ पाहायचा झाला तर आम्हा आम्ही म्हणजे आम्ही आणि आमच्या पुरतेच. वडील धाकुटे म्हणजे मोठे लहान सगळी कुटुंब. नाही पाठीपोटी म्हणजे मागेही नाही आणि पोटातही नाही. कोणी दुजे म्हणजे दुसरं कोणीही नाही. तर महाराज सांगतात, आता मी कोणाचाही बाप नाही, कोणाचंही लेकरू नाही, माझ्या मागे कोणी नाही आणि माझ्या पोटी किंवा पुढे कोणी नाही किंवा माझ्या मनात आणि जबाबदारीत कोणी नाही. आता मी एकटा झालेलो आहे, हरीसमोर एकटा उभा आहे. या वाक्यातून व्यक्त होते ती अवस्था जिच्यातून संपूर्ण माणूस पण झटकून टाकलं जातं. आई बापन, मुलं, नातीगोती सगळं मागे पडतं आणि फक्त मी आणि एक भगवंत शिल्लक उरतो. ही एकाकी अवस्था म्हणजे स्वतःच्या आत्म्याशी होणारं संपूर्ण एकरूप होणं होय. तर पुढे दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, फावला एकांत एकविध भाव, हरी आम्हा सवे सर्वभोगी. फावला एकांत म्हणजे एकांत लाभलेला आहे. एकविध भाव म्हणजे एकरस होणे किंवा शुद्ध भावना असणे. हरी आम्हा सवे म्हणजे हरीसोबत किंवा भगवंतासोबत, विठुरायासोबत. सर्वभोगी म्हणजे सर्व अनुभव घेतो. महाराज म्हणतात, माझ्या नशिबी एकांत आलेला आहे, पण तो एकांत माझ्यासाठी सोबतीचा झालेला आहे. कारण हरीसोबत मी सगळं अनुभवलेलं आहे, प्रेम, भक्ती, समाधान आणि आत्मसुख. सामान्य माणसाला एकांत म्हणजे एकटेपणा वाटतो, पण संताला तोच एकांत परमेश्वराशी संगत करण्याचा एक संधी वाटते. एकविध भाव म्हणजे द्वैत नाही, प्रश्न नाही, तक्रार नाही, फक्त समर्पण आणि समाधान. तृतीय चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे अंग संग एके ठाई, असो जेथे नाही दुजे कोणी. अंगसंग म्हणजे अंगावर किंवा जवळ, एके ठाई म्हणजेच एका जागी, असो म्हणजे असू देत, नाही दुजे कोणी म्हणजे दुसरं कोणीही नसावं. महाराज म्हणतात, आता मला फक्त एकाच जागी एकट्याचं हरीसोबत राहायचं आहे. जिथं कोणी दुसरं नसेल, नातं नसेल, जगत नसेल, तिथेच मी हरिपाशी आहे. ही अवस्था म्हणजे निर्विकल्प समाधी, संतांना मिळालेली ती अत्य तृप्ती, जिथं जगाचा संपर्क संपतो आणि आत्मा विठोबाच्या कुशीत विसावतो. या अभंगातून एक गूढ आणि साक्षात्मक बोध मिळतो. परमेश्वर मिळवण्यासाठी आपल्याला एकटं व्हावं लागतं. जेव्हा आपण बाहेरच्या नात्यातून, अपेक्षांमधून, मानापमानातून मीपणा सोडतो, तेव्हाच भगवंतापर्यंत पोचता येत असतं. हे एकांत तुमच्यावर जबरदस्तीने येणार नाही, तो तुमचाच निवडलेला असेल, जिथं असतो फक्त हरी आणि आपण. मित्रांनो, कधी वाटतं का आपण एकटे आहोत, कुणीच समजत नाही, कुणीच आपलं नाही? तोच क्षण संत तुकाराम महाराज सांगतात की हरीपर्यंत जाण्याचे सुवर्ण क्षण आहेत. तर कमेंटमध्ये लिहा, कधी वाटलं का हरी सोडून कोणीच नाही, तो एकांत हरिप्राप्तीचा झालेला आहे? तर या भावपूर्ण अभंगासाठी एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भक्तिरसाची ही गोडी नित्य नवा अनुभव घ्या.
पुढेही आपण असेच व्हिडिओज किंवा अभंग अपलोड करणार आहोत. तरी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. चला तर भेटूयात पुन्हा पुढच्या अभंगामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.